नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आई आपल्या दोन चिमुकल्याला घेऊन आमरण उपोषण कालपासून करते। कालपासून त्यांनी कुठलेही अन्न पाणी ग्रहण केलं नाहीये। आपल्या मागण्यांसाठी त्या नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसल्यात। आपल्यासोबत आहेत दैवशाला जगदीश बारदेवाड ह्या नांदेड जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्या पत्नी आहेत। नेमक्या काय अडचणी आहेत, कशामुळे त्या सगळ्या आमरण उपोषण करतात या संदर्भात त्यांच्याशी नेमकं असं काय घडलंय की तुम्हाला उपोषण करावं लागतंय? सर नमस्कार, माझं नाव देवशाला जगदीश बारदेवाड आहेत। माझे पती हे जगदीश लिंगण्णा बारदेवाड आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत। माझ्या पतीमुळे आज मला इथे आमरण उपोषणाची वेळ आली। एक जिल्हा पुरवठा अधिकारी सर, त्यांचं मूळ काम आहे धान्य, गॅस सिलेंडर पुरवणं। माझे मिस्टर मुलांना वेळ, प्रेम, माया, धान्य नाही, गॅस नाही, वेळ नाही, माया नाही, प्रेम नाही आणि आता राहायला घरही नाही ठेवले। माझ्या घराला सील ठोकत आहेत। माझी परिस्थिती रस्त्यावर येऊन राहण्यासारखी आहे। हालाकी ते घर दोघांच्या नावावर आहे। बँकवाले त्यांच्याकडे गेले होते की सर बँकेचे हप्ते थकीत आहेत, भरा। मला काही लेणं देणं नाही, कन्सल्ट नाही, तिला रस्त्यावर मरू द्या असं वाक्य आहेत। मग हे मला बायकोला आणि लेकरांना काल त्यांनी एसी मध्ये बसून कॅबिन मध्ये काम केलं। माझे लेकर इथे झोपून होते फुटपाथवर। हे एका पित्याला कशी कळकळ माया येणं झाली, त्यांचं अंतःकरण कसं कापायला गेले की मी इथे काम करायलो, एसी मध्ये, एसी गाडीमध्ये हिंडायलो, एसी मध्ये फिरायलो, ऍपलचे 10 मोबाईल माझ्याकडे आहेत, हातामध्ये वॉच माझ्या जवळ आहेत आणि 2 लाखासाठी फुटपाथवर बायको लेकराला बसवणं एका जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला कितपत योग्य आहे सर? ह्या कशी दया माया येण्यात चालली। माझी छोटे चिमुकले लेकरं इथं थंडीमध्ये रात्रभर कुडकुडत बसले आहेत। म्हणजे एका बापाचं कर्तव्य नाही, एका पतीचं कर्तव्य नाही। अशा जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांच्या पदावर त्यांना ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे? तुम्हीच नाही करा। घराला सील ठोकायले, घरात राहू देण्यात चालले, धान्य, प्रेम, माया काहीच नाहीये आणि माझी लेकरं पण हुशार आहेत। मग असा अत्याचार आणि अन्याय आमच्यावर का? ह्याच्यासाठी मी कशामुळे हे सगळं होतंय? तुमचं काय म्हणजे काय म्हणणं काय? क्लासेस कशामुळे निर्माण झाले? कधीपासून तुमच्यासोबत साहेबांना पद भेटलं तेव्हापासून थोडस पदाची हवा चढली आहे असं माझं आहे। कारण साहेबांचं वर्तणूक बदललं। साहेबांना मी येऊन कॅबिन मध्ये 2 वेळेस भेटले होते की आपल्या मुलगावर जगदीश बारदेवाड यांचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही द्यावं ही रिक्वेस्ट केली, विनंती करू। चल हट, गेट आउट म्हटले। म्हणजे साहेबाला खुर्चीचा माज आलाय, बरोबर आहे। जेव्हा म्हणजे साहेबाला पद नव्हतं तेव्हा व्यवस्थित राहिलं ना सर माझ्यासोबत। याचा अर्थ की साहेबांना खुर्ची भाळली आहे, की मी तात्पुरत्या स्वरूपात भेटलेली खुर्ची भाडी असावी कदाचित। त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, ते आता सगळ्यांसमोर आहेत, त्यांनाच माहिती त्याच्या मनाला नेमकं काय तुमच्या सोबत राहतात का नाही तर कुठे राहतात साधारण? सर आज माझ्यासोबत नाही राहत, त्यांना दुसरीकडे रूम करून का राहतात हा एक गोड प्रश्न माझ्यासमोर आहे उपस्थित। कधीपासून नाही तुमच्यासोबत? त्यांनी झाले आता 18-19 महिने तर होऊन गेले, जवळपास 2 वर्ष म्हणायला हरकत नाहीये। तर पत्नी आणि मुले असताना सुद्धा मुलांना न भेटणं, मुलांना प्रेम, माया, जिव्हाळा न लावणं, कॉल न करणं, न बोलणं, हे काय आहे? हे प्रश्न माझ्यासमोर उद्भवले म्हणून मला आमरण उपोषणासाठी बसण्यासाठी, कारण या प्रश्नाचे उत्तर मला ते एकट्यात देणे गेले, समाजाच्या लोक पुढे देणे गेले, म्हणून आमरण उपोषणामध्ये मी मागते। आणि माझ्या मागण्या तरी काय आहे तो सर, मुलाला जातीचं प्रमाणपत्र द्या, सर्व्हिस नोंद घ्या आणि घराचे हप्ते डिडक्ट करा, प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी द्या आणि सोबत राहा। माझा 21 वर्षाचा संसार आहे सर। एका वर्षात कोणती प्रियकर प्रियसीला सोडत नाही। 21 वर्षाचा संसार करून आज माझे मिस्टर माझ्यापासून लांब काय? हा गोड प्रश्न माझ्यासाठी सुद्धा उद्भवलाय म्हणून मी आमरण उपोषणासाठी इथे बसलेली आहे सर। कालपासून माझ्या चिमुकल्याला घेऊन फुटपाथवर राहत आहे मी। काय असं काही घडलं होतं की त्यांना घर सोडावं लागलं? काय क्लासेस काय होते? काही नाही सर, एवढं असं काहीच नव्हतं झालेलं। साहेबांना फक्त अंतर वाढवायचा होता, त्याच्याने वाढवला। छोटासा एक ऍक्सिडेंट झाला होता, ऍक्सिडेंट झाल्यावर त्यांना घरी येण्यासाठी आम्ही गेलो होतो। त्यांनी गावाकडे राहतो म्हणले, पण त्यांनी गावाकडे नाही राहिले, माझ्याकडे नाही राहिले, त्याच्या आधीच रूम केली होती त्यांनी। हे प्री प्लॅनिंग त्यांनी का केले असे अनंत प्रश्न माझ्या मनात आहेत। कुठलं गाव आहे तुमचं आणि त्यांचे आई वडील कुठं असतात? त्यांचं काय म्हणणं आहे? शिवदरा माझं गाव आहे, त्यांचे आई वडील तिथं असतात। मी सासूबाईंकडे गेले तर सासूबाई म्हणतात तू घरात कशी पाऊल टाकली? आता 21 वर्षाचा संसार, एवढे लेकरं मोठे व्हायलेत माझे, मी घरात कशी आली? म्हणजे तुम्ही सून लग्न करून आले, त्या मुलीला आई तुमच्या मुलांनी केलं ना सर, ते अधिकार तुम्ही दिले म्हणून तर आहे ना मी। तुझा माझा काही संबंध नाही, तू यायचं नाही, तुला आले की खांड टाकतो, मारतो, रंगेचा मुलगा म्हणतो, तुला जीव देऊन मारून टाकतो, धमक्या देतो। मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर मी पैसे देऊन सगळं मॅनेज करतो, असे माझ्या नवऱ्याचे वाक्य होते। मी पैशाने सगळं जग विकत घेतो, तुझी काय चीज आहे? बघू आता न्याय कितपत मिळतो का, पैशाने मला न्याय देतात का नाही ते बघू।
कधीपर्यंत हे सगळं उपोषण चालणार आहे आणि तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बरे भेटतात? मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटले, त्यांना निवेदन दिले. सर म्हणाले त्यांना बोलून घेतो म्हणून. बोलून घेऊन समजून सांगतो की कास्ट सर्टिफिकेट वगैरे हप्ते वगैरे त्यांनी डिडक्ट करायचे. मोठ्या पदावर आहेत, त्यांना काहीच हरकत नाही हप्ते डिडक्ट करण्यासाठी, तर त्यांना बोलून सांगतो असं म्हणणं आहे. पाहू सर आता काय होतं ते. पण मला काय म्हणायचंय सर, जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांना ही वेळ सांगण्याची यावी का की तुम्ही तुमच्या मुलांना जीव लावा, मुलांना भेटा, करा, कर्तव्य करा, एका बापाचे कर्तव्य करा, हे सांगायची वेळ यावी का? 21 वर्षाचा संसार आहे सर, आता 1-2 दिवसाचा नाहीये. आणि मुलांनी इथं झोप नाही इतपत बापाचं काळीज असं निर्दय का झालं की ज्या चिमुकल्या नाही, ते पण मुलं माझी एवढी हुशार आहेत, 11 गोल्ड मेडल आहेत मुलांना. मुलांशी बोलूया, मुलांना काय वाटतं त्याच्या संदर्भामध्ये. कालपासून मुलं सुद्धा उपोषण करत आहेत. काय सांगशील बाळा, तुझं काय म्हणणं आहे? काय वडिलांकडे काय साथ घालशील? काकाची आता सध्या तर माहीत नाही काय झालं, पण मागच्या 2 वर्षापासून ते घरी नव्हते. खूप वाईट वाटत होतं की दुसऱ्यांकडे बघून की बर्थडे पार्टीला वगैरे जाताना, इथे जाताना, की कारण मुलीचं एक हिरो तिचा बापच असतो. कारण म्हणजे बापाला सगळं असं सांगावं वाटतं की आज शाळेत काय घडलं, कोणती मजा आली, कोणती गंमत खेळली, असं घरात सांगायला म्हणजे मम्मी आहे, पण असं सांगावं वाटतं की एका फ्रेंडला घरात एका. आता मी आर्चरीमध्ये स्पोर्ट्समध्ये आहे, मी स्टेट लेवलला जाऊन आलेली आहे. तर आर्चरी म्हणजे धनुर्विद्या ह्याचं सामान फार महाग असतं. मग आणखीन माझा बेस वगैरे मॅथ्समध्ये वगैरे ट्युशन, स्कूल आणि आर्चरी तिन्ही फक्त माझ्या एकटीचं इतकं लोड पडत आहे मम्मीवर की ते घराचं वगैरे ते जिम्मेदारी पप्पांकडे दिली होती. मागच्या 2 वर्षापासून त्यांनी भरलेलं आहे. हे ऐकून माझा अक्षरशः खरं इतकं रडू आलं की एवढं सगळं मम्मी करते, इतकुशे गोष्टी, ते DSO आहेत, जिल्ह्याचे अधिकारी आहेत, इतकुशे गोष्टी त्यांना पार पाडायला असं कसं त्यांनी असं काउंट केलं. म्हणजे त्यांच्यासाठी एक मळण्यासारखं ही किंमत आहे, कारण ते DSO हा खूप मोठा पदभार आहे. तर त्यांनी असं का करावं हे पण माझ्या मनात खूप मोठा प्रश्न आहे. भेटलीस का जाऊन त्यांना? मी भेटायचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलत नव्हते. जेव्हा मी ॲडमिट होते, आपले नांदेडचे फेमस आणि आमचे फॅमिली डॉक्टर चोंडे सर, इथे मी 25 दिवस ॲडमिट होते. मला 32 इंजेक्शन्स होते. माझी हालत खूप म्हणजे नाजूक होती. तेव्हा मी फोन केला, त्यांच्या इथून टेक्स्ट झाला होता, पण त्यांनी फोन रिसीव केला नाही. आणि एकदा केला तेव्हा त्यांनी माझ्यासमोर त्यांनी रडले की बाळा, म्हणजे असं म्हणले, रडले. पण जेव्हा आमच्या समाजाची वगैरे अशी काही बोलणं झालं तेव्हा म्हणलं होते मला कोणीच असं नाही सांगते. हे ऐकून इतकं वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या पदाचा काय उपयोग. तुम्ही आता इथं गेलेत का भेटायला? तुम्ही आता कलेक्टर ऑफिस समोरच आहेत, वडिलांचं मागेच ऑफिस आहे. आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये तर नाही गेलो, कारण इतके दिवस त्यांनी आम्हाला नाही बघलं. आता कसं जावं हे माझ्या मनात आहे. तू गेला होता भेटायला? नाही. तुला काय वाटते? काय सांगशील पप्पाला? काय? पप्पाला काय सांगशील? मागणी काय करतो? मी मागणी करतो की पप्पाने घराचे हफ्ते भरावे व आमचं शिक्षण करावे व आर्चरीसाठी पैसे पुरत नसतील तर त्यांनीच भरावे व आम्हाला जिथे आर्चरीचे मॅचेस असेल तिथे नेऊन सोडावे, ही आमची विनंती आहे. व पप्पाने आमच्यासोबत कधी कधी खेळावे, पण आम्हाला वेळ द्यावे, प्रेम द्यावे, माया द्यावे, हीच माझी विनंती आहे. तर होते बारदेवाड परिवार हे, जगदीश बारदेवाड हे नांदेड जिल्ह्याला पुरवठा अधिकारी आहेत आणि त्यांचं कुटुंब कालपासून जे आहे ते आमरण उपोषण करते. अशा पद्धतीने फुटपाथवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांची ही सगळी चिमुकले जे आहेत ते आपल्या वडिलांना साथ घालताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.